प्रश्न आता असा येतो की जर गरम असेल तर गरमच्या ठिकाणी तपकील व्हायला पाहिजे मायक्रो ऑर्गॅनिझम, जर अति थंड असेल बर्फाळ प्रदेश असेल त्या ठिकाणी किल व्हायला पाहिजे. सहज प्रश्न निर्माण होणार, साहजिकच आहे प्रश्न निर्माण होणे. तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो की हे जे एक्स्ट्रीम ह्या नावामध्ये याचं उत्तर आहे एक्स्ट्रीम. जे एक्स्ट्रीम कंडिशन आहे निसर्गातील त्या ठिकाणी त्या पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम हे ग्रो होत असतात. म्हणजे जे या सर्व ठिकाणी जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम या एक्स्ट्रीम मध्ये राहू शकत नाहीत हे मान्य आहे, पण जे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये आहेत ते एक्स्ट्रीम पद्धतीचे तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम निर्माण होत जे की त्यांच्या शरीरासाठी एक्स्ट्रीम कंडिशन मानलेली असेल अशा पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम या एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये निर्माण होतील. म्हणूनच याला एक्स्ट्रीमोफाइल्स असं म्हटलेलं आहे. अतिशय गरम आहे तरी तिथं निर्माण होतील, कारण किंवा त्यांचं जे सेल आहे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सुद्धा जिवंत राहण्यासाठी ते स्वतःला तयार करत असतात, स्वतः त्या पद्धतीनं बनत असतात, म्हणून ते एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये असतात. ज्या ठिकाणी खूप गरम असेल, गरम पाण्याचे झरे असतील, ज्वालामुखी झालेला प्रदेश सुद्धा असेल त्या ठिकाणी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. अति थंड असेल फळ प्रदेशात सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत. त्यानंतर जे समुद्र आहे समुद्रात सुद्धा अतिशय साल्टेड सलाईन वॉटर आहे त्या ठिकाणी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. तर मित्रांनो याचाच अर्थ असा की पृथ्वीवरील सर्व ठिकाणावर पृथ्वीवरील सर्व कंडिशन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम हे प्रेझेंट आहे, सर्वत्र आहे. हे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन नेचर आहे त्यावर आपल्याला या मुद्द्यानुसार 2 पेज 4 पेज असे लिहिता येतात. आपल्याला जे प्रश्न येतो परीक्षेमध्ये शॉर्ट किंवा डिटेल्स त्यानुसार हे आपल्याला लिहायचं आहे. एकदम सोपं आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हे जेव्हा आपण सिलेबस मध्ये पाहतो खूप किचकट, बाबा काय नेचर आहे, निसर्ग आहे, पृथ्वी आहे, पृथ्वीवर काय आहे, हे सर्व खूप सोपं आहे.